हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? जैसे कि हम लोगों ने डेसिमल नंबर पढ़ा था, क्योंकि देखो पहले ही बहुत अपना टाइम वेस्ट हो चुका है ना? इसमें ज़्यादा और टाइम वेस्ट आपका नहीं करना चाहूँगा मैं। तो डायरेक्टली बढ़ते हैं टॉपिक के तरफ, जो कि आज का अपना टॉपिक है डेसिमल नंबर का। इसके बेसिक्स रिगार्डिंग सारे के सारे चीज़ें मैंने आप लोगों को क्लास में बता दिया है। तो आज के सेशन में हम लोग सिर्फ उन तमाम क्वेश्चंस की सिर्फ प्रैक्टिस करने वाले हैं बच्चा। इससे ज्यादा कुछ भी नहीं करने वाले। आज का काम है सिर्फ प्रैक्टिस का। देखेंगे कि कितना बेहतर ढंग से हमने जो भी चीजें सीखी है ना बच्चा, उसको किस हिसाब से, उसको मतलब किस हिसाब से हम लोग यूज करेंगे, ये पर्टिकुलर आज हम लोग सीखने वाले हैं। ओके, तो जल्दी से कमेंट सेक्शन में मुझे बता दीजिएगा कि आज के सेशन के लिए कितने बच्चे रेडी है। ओके चलो, बिल्कुल बिल्कुल बोलते ना वो, बिल्कुल मन से, है ना? चलो, तो फिर स्टार्ट करते हैं बच्चा आज का सेशन। ओके, जिसका नाम है डेसिमल नंबर। ठीक है, याला मराठीमध्ये आपण काय म्हणतोय? एक मिनिट, मला जरा छोट करू याला. ओके. हम्म, इसको बोलते हैं दशांश संख्या, है ना? दशांश संख्या. ओके, या दशांश संख्या काय असतात काय नसतात हे सगळेच, यांची बेरीज. ठीक आहे, यांची बेरीज, वजाबाकी. ओके, आणि काय म्हणतात, गुणाकार. अजून दशांश संख्येचा गुणाकार, वजा भागाकार. यांचीच लसावी आणि मसावी. आजच बघितलं होतं आपण, ना? लसावी आणि मसावी. इन तमाम टॉपिक्स पे हम लोगों ने ऑलरेडी बेसिक टू बेसिक डिस्कशन कर लिया है ना? तो आज हम लोग क्या देखेंगे कि यार किस हिसाब से वेराइटीज ऑफ सवाल इस पर्टिकुलर टॉपिक में बनते हैं, तो उसकी प्रैक्टिस करेंगे। तो मैं चाहूंगा कि आप जो भी चीजें आपको अभी यहाँ पे क्वेश्चंस मेंशन होंगे, उन तमाम क्वेश्चंस को आप अच्छे से देखिएगा, खुद होके सॉल्व करने की कोशिश कीजिएगा। बीच बीच में तो ओवरऑल सारे के सारे सवाल तो मैं ही सॉल्व करके देने वाला हूँ, ऐसा कुछ नहीं है। लेकिन प्रैक्टिस के हिसाब से देखते देखते, अगर सपोज सवाल जो अगर सपोज आता है ना, तो उसको थोड़ा वीडियो को पॉज कर दीजिएगा। ओके, और उसके बाद खुद होके सॉल्व करके देखिए, और बाद में देखिए कि भाई जो मैंने आंसर निकाला है, क्या वो सही है या गलत है। थोड़ा जज कीजिए, थोड़ा सा वक्त जरूर लगेगा, लेकिन आप बेहतर बनोगे, इसकी गारंटी मैं देता। ओके, तो चलो आज के सेशन को स्टार्ट करते हैं। ओके, देखो बच्चा, तो आज का अपना पहला सवाल है। देखो, तो आज का अपना पहला सवाल है बच्चा, जो कि हम लोगों ने उस दिन देखे थे, लेकिन फिर भी मैं रिपीट करूंगा क्योंकि बहुत से बच्चे उस दिन नहीं थे, है ना? तो अपना पहला सवाल है कि 740 को हमें दशांश संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे। बघा, हे इंग्लिशमध्ये जरूर लिहिलं असेल, पण मी सांगतच आहे की याला 7 से 40 जे काय असते ना, याला दशांश संख्येमध्ये रूपांतर करायचं आहे तुम्हाला, दशांश संख्येमध्ये। आता दशांश संख्येमध्ये रूपांतर करणे म्हणजे कसं? तो बघा, मी त्या दिवशी तुम्हाला 2-3 प्रकार सांगितले होते। अब डिपेंड करेगा आपको किस हिसाब से इस चीज को सॉल्व करना है। ठीक है, जैसे कि मैंने आपको लोगों को बताया था कि अगर सपोज 740 डिवाइड बाय 8, 8ला अगर सपोज हजाराच्या स्वरूपात किंवा 10च्या स्वरूपात किंवा 100च्या स्वरूपात आपण बनवलं, तर ते खूप सोपे जाते। ठीक है, लेकिन अगर सपोज देखो, तो 125 से 740 को मुझे डिवाइड करना पड़ेगा। मेरे तमाम जो भी अपने क्लास के बच्चे हैं, उनको ये पता है कि मैं क्या बोल रहा हूँ। ओके, तो अननेसेसरी देखो, इसको मैं उतना टारगेटेड नहीं करूंगा। ये दिख ही रहा है अपने को भाई, ये डिवाइड बाय सीधा मैं 8 से कर देता, बाद में देखते बैठेंगे। ओके, अब इतना तो ये टेबल आपको आना चाहिए। 8चा टेबल मैंने पहले ही बताया आपको बहुत बेहतर ढंग से। आई थिंक 20 तक टेबल या 30 तक टेबल आपको 100% आने ही चाहिए। ओके, तो 8 कितना जा, तो 8 9 जा होता है बच्चा 72। आप माइनस करोगे तो बचेगा कितना, 2, और ये आप नीचे लोगे तो ये बचेगा 0। 8 कितना जा, तो 2 जा 16 होता है। वाह, खत्म। यहाँ से तो आपको एक चीज बिल्कुल 100% पता चल गई कि 92 समथिंग आंसर होने वाला है। तो ये देखो, ये ऑप्शन और ये ऑप्शन, इन दोनों ऑप्शन में से ही आपका आंसर है। ओके,
तो अब उसके बाद जैसे ये पॉइंट लग गया, ओके, तो जैसे पॉइंट लगता है वैसे जीरो नीचे आ जाता है, हमने सीखा है। तो 8 के टेबल में 40 कब आता है? तो 8च्या फळ्यामध्ये 40 केव्हा येतोय? तर 8च्या फळ्यामध्ये 8 पंचे 40, ओके। तो देखो, तो उत्तर काय आहे? समोर जायची गरजच नाही, अननेसेसरी। आपल्याला माहित झालं की 0.5 आहे, तो 0.5 कुठे आहे? 92.5, बस खत्म आंसर। अननेसेसरी ज्यादा इसके बारे में डिस्कशन करना नहीं है, ओके। अब देखो, आता अगर सपोज मी इथे विचार केलं 187 है ना, 187 अगर सपोज मैं विचार केलं कि 4 सोबत डिवाइड कर, सोचो सोचो करो, वीडियो को पॉज कीजिए और देखो सॉल्व करके कि आपको कितने कम समय में इसका आंसर आता है करके, है ना। जैसे मैं की कंटिन्यू करा रहा हूं, 187 ला मी जर 4 ने डिवाइड करणार तर दशांश संख्या काय येणार असं याचं म्हणणं आहे, दशांश संख्या, ओके। हे इंग्लिश वाले पण बघू सकतात, मराठी वाले पण बघू सकतात, हिंदी वाले भी देख सकते हैं बच्चा, ठीक है। तीनों लैंग्वेज में आपको इस चीज को बयां किया जाएगा कि किस हिसाब से इसका आंसर आते हैं, ओके। तो देखिए, तो कन्वर्ट 187 डिवाइडेड बाय 4 टू डेसिमल नंबर, दशांश संख्येमध्ये याला रूपांतर करायचं आहे। आता बघा, 4 ला अगर सपोज खाली डिवाइड बाय अगर गुणाकार मी 25 ने केलं तर 100 बनतोय, पण ह्या 187 ला मला 25 ने गुणाकार करायला लागेल, त्याच्यापेक्षा ह्या 4 ने डिवाइड करतो ना मैं फटाक से, तो 4 4 जा कितना बच्चा? तो 16 होता है, डिवाइड माइनस करूंगा तो 27, ओके। अब मुझे एक बात बताओ, 4 कितना था? 27। अब 4 6 जा 24, 4 7 जा 28 होता है, तो 6 ही लेना पड़ेगा, कितना? 24 हो गया। 7 से अगर सपोज 4 जाता है बच्चा, तो ये 3 बचेंगे आपके, तो 46 पॉइंट समथिंग आपका आंसर होने वाला है। तो देखो पॉइंट लगा दो, इन दोनों में से आपका आंसर है। तो जीरो जैसे मैं लगाता हूं, ध्यान से देखो, हाँ, 4 कितना जा 30 के आसपास आंसर आता है, तो 4 7 जा 28 होता है यार। अब देखो, बस क्या देखो, पूरा का पूरा सॉल्व करने की हमें कोई जरूरत नहीं है, ऑप्शन ही अपने सच्चे दोस्त होते हैं, ठीक है। जब भी डिवीजन करते हो, स्टार्टिंग के नंबर से डील करना चालू कर दीजिए कि भाई ऑप्शन में जो मैंने जैसे 46 देखा है, अरे कहां पे है? तो दो जगह पे। फिर उसके बाद 0.7 कहां पे है? देखो, तो ये यहाँ पे 46.65 है, ये तो हो ही नहीं सकता रे। तो आंसर क्या होगा? खत्म। क्यों मैं सामने अननेसेसरी जाके टाइम वेस्ट करूं मेरा? इसके बारे में सोचो फटाक से। जैसे देखो, जितना जल्द आप आंसर कैलकुलेट कर लो और गोलू भर दो, बस खत्म का। क्योंकि अननेसेसरी ज्यादा टाइम अगर सपोज इसी पर्टिकुलर चीजों में वेस्ट करोगे, तो ऐसे भी बहुत से सवाल रहते हैं जिसमें वक्त ज्यादा लगता है ना। तो यहाँ पे वक्त बचेगा तो वो ज्यादा वक्त उधर कंसीडर हो जाएगा, खत्म काम, है ना। तो देखिए, इसका आंसर ये 46.75 होगा। चलो नेक्स्ट सवाल देखते हैं। देखिए थर्ड सवाल, देखिए तीसरा सवाल क्या है? 13/11 कैन बी रिटर्न, मतलब इस 13/11 ठीक आहे, दशांश संख्यामध्ये कसं रूपांतर करायचं असं त्याचं म्हणणं आहे। दशांश संख्येमध्ये कसं रूपांतर करायचं असं त्याचं म्हणणं आहे, ठीक आहे। तर बघा, दशांश संख्या, ओके बच्चा, ठीक है। अरे कुछ मत करो रे, 13 को डिवाइड कर दो 11 से, खत्म। ज्यादा नहीं सोचना बच्चा। 11 कितना था? 1 जा 11। बच्चा कितना? 3 से 1 गया 2, खत्म का नहीं, खत्म नहीं हुआ बच्चा, अभी तो चालू हुआ है। अब मेरे को एक बात बताइए, 11 2 से बड़ा है, इसको बड़ा बनाने के लिए पॉइंट का इस्तेमाल कर ले, जीरो लगा दे, खत्म। अब देख देख देखो 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 देखो, 11 के टेबल में 20 आता क्या? नहीं आता आंसर। तो 11 1 जा 11, ठीक है। अब बचा कितना? अब बचा कितना देखिए, एक मिनट, ये फोन जरा ज्यादा आ रहा है ना। हाँ, 11 बन जा कितना? तो फिर से 11 बचा, कितना बचा? 9। अब ऑप्शन में देखो, बस ऑप्शन में बस आपको इतना देखना है कि 1.1 के आसपास वाला कौन सा ऑप्शन है। देखो, अरे ये तो हो ही नहीं सकता, दिमाग खराब। 1.0 एट 1.3, अरे ये भी नहीं हो सकता, ये दिमाग खराब। और ये, अरे रे वाह। मेरे को एक बात बताओ, क्या मैंने पूरा सॉल्व किया? मैंने पूरा सॉल्व किया क्या? नाही किया ना यार। बस देखो कैसे क्या डिव्हिजन करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे जे संख्या असतात, मग ते पॉइंटच्या आधीचे असो किंवा पॉइंटच्या जस्ट नंतरचे असो, ओके। बस आपका काम है इतना देखना कि भाई ऑप्शन में ते जे मी सॉल्व केलेलं डिव्हिजन आहे ते कुठे आहे, सुरुवातीचे। बाद के नंबर करके क्या मतलब है यार? देखो ना, आंसर अगर सपोज अलग अलग है तो, हाँ, अगर आंसर अगर बिल्कुल चारों के चारों आंसर लगभग आसपास है, तब आपको पूरा करना पड़ेगा। लेकिन यहाँ पे समझ में ही आ रहा है, क्यों अननेसेसरी टाइम पास करें यहाँ पे, है ना। चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए, 9/11 को भी आप कैसे, आता 9/11 दशांश संख्येमध्ये कसं काय कन्वर्ट कराल, है ना। दशांश संख्येमध्ये, अरे काही नाही, आप आहे 9 डिवाइडेड बाय कितना बच्चा? तो 11। 9 डिवाइडेड बाय 11 आपको करना है, तो कैसे? अरे मेरे को एक बात बताओ, सीधा सीधा, ये अंदरची संख्या, मतलब आतमधील संख्या ही बाहेरच्या संख्येपेक्षा खूप लहान आहे, तर तिला मोठा करण्यासाठी आपण पॉइंटचा यूज करतो। म्हणजे जनरली जीरो का इस्तेमाल करते हैं, शुरुआत में वो जीरो जीरो, लेकिन पॉइंट भी कर दिए तो कोई मतलब नहीं, ठीक है। जैसे इस पॉइंट का इस्तेमाल कर देते हो, बस
अब 11 कितना जा 99, तो 11 9 जा 99 होता है, लेकिन हा बिचारा 90 आहे ना का, म्हणजे छोटा घ्यावा लागेल. 11 8 जा किती का, 88. समझ रहे हो बात को, 88. तर 90 मधून 88 गेले तर 2 उरले. 0.8 कोटी आहे, कायले समोर जाता, क्यों अननेसरी टाइम पास कर रहे हो कि पूरा का पूरा वो सॉल्व होगा करके, मत देखो बस 0.8 कहां पे है, कोणते ऑप्शन, अरे तू व्हॉट्सअप नाही, तू पण नाही, तू पण नाही, एकच उत्तर बस. बघा सुरुवातीचे आंकड़े बघा आणि आपलं उत्तर क्लियर करा, खत्म. ओके, चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए बच्चा, समझ लीजिएगा, इसको अच्छे से नोट डाउन कर लीजिए, आपको बहुत अच्छा इस चीज के रिगार्डिंग सॉल्व करने में मदद होगी. ओके, अब देखो आता 0.075 ला, ठीक आहे, आपल्याला म्हणत आहे हा अपूर्णांकामध्ये बदला. अपूर्णांकामध्ये या 0.075 ला अपूर्णांकामध्ये बदला, असं त्याचं म्हणणं आहे. सिंपल काम आहे रे. मला एक गोष्ट सांग, बघ 0.075 मी कालच सांगितलं, उसी दिन हम लोगों का डिस्कशन हुआ था की पॉइंटच्या नंतर किती आकडे आहेत, किती अंक आहेत ते बघा. किती अंक आहेत का, दिमाग खराब, किती आहेत, 1 2 आणि 3, तर बस खाली 3 शून्य लावून टाका. लावला का, लगा लिए, ठीक है. अब उसके बाद मुझको एक बात बता, जैसे ये खाली 3 शून्य लागले तो पॉइंट मेला असं समजून जायचं. आता म्हणजे काय उरणार मग, 75 भागीला 1000. आता मला सांगा, आता 25चा फाळा ना हा 1000चा फाळा तुम्हाला का नाही, आता 1000चा तर फाळा नाही, पण 25 मध्ये हे दोन्ही गोष्टी येतात, हे सगळ्यात महत्वाचं सांगणं आहे, ठीक आहे. तर 25 बघा, आता जर मी म्हणेन ना 75 कसे होतात, तर तुम्ही 5 ने पण याला डिवाइड करू शकता, पण मला डायरेक्टली माहित आहे यार 25च्या फाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात बा म्हणून. ओके, तर बघा 25 तिरी 75 होतात, आणि 25 बघा बघा 25 च 100 होतात, आणि हा एक शून्याचा आहेच ना, म्हणजे 3/40 तुमचा उत्तर, खत्म. ज्यादा सोचना नाही. पहिले काय करायचं, पॉइंट वाल्या ज्या काही गोष्टी असतात, ठीक आहे, इतकं बघा की त्या पॉइंट नंतर अंक किती आहेत. जर पॉइंट नंतर 3 अंक असतील तर भागीला 1000 करा, पॉइंट नंतर 2 अंक असतील तर भागीला 100 करा, आणि पॉइंट नंतर 1 अंक असेल तर भागीला 10 करा ना रे, आणि मग त्याला अजून काटत बसा, जिस हिसाब से आपकी मर्जी है. बघायचं त्यानंतर की कोणती संख्या त्या दोन्ही संख्यांनी कटली जाते, ठीक आहे. तर इथं मी काय म्हटलं तुम्हाला की हे 25 ने भाग दिलं, मी याला काय केलं, 25 ने दोन्ही संख्येस भाग दिलं मी, ठीक आहे. आता त्यासाठी तुम्हाला 25चा फाळा आलाच पाहिजे. आता अपने क्लास के जो कल्पक हो गया, और क्या क्या नाम, बहुत से बच्चे हैं, है ना, उन सभी को ये टेबल टूबल आते हैं. ओके, अभी एकदम से याद नहीं आ रहे मुझे बच्चों के नाम. एनीवे, ठीक आहे. अब देखो 56.20 याचं उत्तर हे झालं. आता 56.25 ला कशामध्ये, तर अपूर्णांकामध्ये बदला म्हणते. कशामध्ये बदला म्हणते, या 56.25 ला अपूर्णांकामध्ये. अपूर्णांकामध्ये अरे कसं करणार रे, बघ आत्ताच सांगितलं मी, काय म्हटलं मी, की हा जो 56 आहे ना, 0.25, बघा तुम्ही स्वतः बघा, पॉइंट नंतर किती अंक आहेत, उसी के बारे में सोचो ना रे, कितना है, तो 2, तो 2 अंक आहेत, तो 2 शून्य लावा ना खाली, बस. जर पॉइंट नंतर 2 अंक असतील ना, तर खाली 2 शून्य लावा, पॉइंट आपोआप मरतोय, म्हणजे 5 6 2 5 भागीला की नाही 100. समजला का जी, ठीक है. आता बघा, आता जनरली अगर सपोज मैं बताना चाहूँ ना, तर ही खालची संख्या 25 ने भागली जाते आणि वरची पण संख्या 25 ने भागली जाते. तर तुम्ही काय करू शकता, दोन्ही संख्येला 25 ने भागते, याला तर 100% 25 च. ओके, आता बघा या 5 6 2 5 ला मी 25 ने भागतो, तर 25 दुने बच्चा होता है 50, ठीक आहे, आणि इथे उरले 6, हा घेणार तुम्ही खाली, ठीक आहे. आता 25 किती जा 62 होतात, तर होत नाही. 25 दुने 50 होतात, 25 3 75, तर दुनेच घ्यावं लागेल मला. तर 25 किती गा 50. आता लक्ष दे, इथे एक कोणता नाही कोणता आकडा तर येणारच आहे. आता कोणता आकडा येणार आहे तर नंतरची गोष्ट. मला खाली काय आलाय, 4 आलाय ना खाली 4, आणि वरती हे समजत आहे की 22 हा सुरुवातीचा आकडा जरूर आहे, नंतर जे येईल ते येईल ना. ऑप्शन मध्ये बघ काय दिसतोय, ऑप्शन मध्ये 4च्या आकड्यासोबत अरे रे 2 आकडे दिसून येतात. अरे 225 डिवाइड बाय 4, 225 डिवाइड बाय 4. चलो शायद यहाँ पे अपन थोड़ा सा चेंज कर लेते, यहाँ पे 3 लिख देते, ठीक है, गलती से हो गया होगा, ठीक है. तो ऑप्शन आपका यही से डायरेक्ट आ गया है, अननेसेसरी सामने सॉल्व मत करो उसको, ठीक है. अगर करना ही चाहते हो तो देखिए बच्चा,
ये क्या हो जाएगा? हा बघ, 2 किती जसंच्या तसं, हा 1 आणि हा 5 घेणार, तर 25 पाचा बच्चा 125 होतात. समजलं? तर हा तुमचा तसंही उत्तरच आहे. ठीक है? अननेसेसरी इसको सामने जाने की भी जरूरत नहीं पड़ेगी अगर प्रॉपर तरीके से आप इसको पैटर्न को समझोगे तो। ओके, तो चलो मैं नेक्स्ट एग्जांपल कंसीडर करता हूं, अगर किसी को नहीं समझा हो तो रिपीट कर लीजिए उस चीज को, आपको समझ में आ जाएगा। ओके, चलो नेक्स्ट सवाल बघा, काय म्हणतोय, 6 से 40 ला दशांश मध्ये रूपांतर करा। अरे वा 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 वा, दशांश संख्येमध्ये कोणाला रूपांतर करा? तर 6 से 40 ला। 6 से 40 भागीला 3, अरे कशाला फालतू अननेसेसरी, चला 6 से 40 भागीला 3च करू डायरेक्ट। 3 दुने 6, उरले शून्य, 3 एक 3, दिमाग खराब, आणि 3 तिरी 9, किती गा? 1। 2 से तेरा कुठं आहे? सर सपाट जागी है, ठीक है ना, तो कुछ दिक्कत नहीं। पॉइंट लगाएगा तो 0 बढ़ जाएगा। आता 3 तिरी 9, किती उरलं? 1 उरलं। आता फक्त इतकं बघा, पॉइंट नंतर 3 कुठे आहे? सर इथे आणि इथे आहे ना जी। हा ठीक आहे, थांब, तर हा 2 ठिकाणी आहे, आता पुन्हा कायला पॉइंट तर घेणार नाही आपण, 0, तर 3 तिर्री, पुन्हा दिमाग खराब ना, म्हणजे 1, अजून 0 लूंगा तो 3 तिर्री, भाई अपनी जिंदगी खत्म हो जाएगी, अपन बुढ़गे बाड़गे हो जाएंगे, लेकिन ये 1 आना और इधर 3 आना कम नहीं होगा, ये भी याद रखना। इसका मतलब इसका आंसर सरेआम कितना आएगा? 213। और जो जो भी नंबर, जी पण संख्या वारंवार रिपीट होते पॉइंट नंतर, त्या संख्येच्या डोक्यावर बार लावून टाकणे, काम खतम, हे लक्षात ठेवा। बार लावून टाका, उत्तर तुमचा रेडी राहणार। तर 213.3 च्या डोक्यावर बार कोणत्या पर्यायावर आहे? बस हा तुमचा उत्तर। समझ रहे हो क्या? कोई टेन्शन लेने वाली बात नहीं है, बस बारीक बारीक जे कन्सेप्ट आहेत ना, ते तुमच्या लक्षात आहेत ना, खरं सांगतोय अर्ध्यापेक्षा जास्त पेपर तर याच पर्टिक्युलर आतापर्यंत जितकं पण आपण टॉपिक अभ्यास केलंय ना, त्यामधूनच येणार है। ठीक है, तो इन सब चीजों को अच्छा कर लो, बाकी चीजें अपने आप अच्छी हो जाएगी, आपको साला पता भी नहीं चलेगा। ठीक है, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं। नेक्स्ट एग्जाम्पल काय म्हणतोय की हा जो 33.75 आहे, हा 33.75 याला म्हणते सरळ रूप द्या, म्हणजे कशामध्ये? अपूर्णांकामध्ये। कशामध्ये? अपूर्णांकामध्ये। ठीक आहे, अपूर्णांकामध्ये कसं करा? 33.75 पॉइंट नंतर किती अंक आहेत रे? 2 आहेत। किती अंक आहेत? 2 आहेत, तर भागीला 2 शून्य करा, बस। आणि जसं तुम्ही ते केलात तस्या पॉइंट मेला। कस कसा मेला? पाय 3375 डिवाइडेड बाय 100, खत्म। अब मुझे एक बात बताओ, मगाशीच सांगितलं 25चा खूप मोठा रोल असतोय बरं। ठीक आहे, 25चा फाळा बिलकुल आला पाहिजे तुम्हाला। 25 किती? तर 4 भागीला 4 सप्पात जागी आहे, नाही 2च ठिकाणी आहे, देखो इस जगह पे, इस जगह, तिथूनच तुमचा उत्तर आहे। आता या 3 3 75 ला 25 ने भाग सेपरेटली देऊन द्या। खालची संख्या तर आपल्याला मिळाली आहे की 4 आहे, वरची संख्या बघायची आहे। ओके, तो 25 एक 25, क्या बात पकड़ में है? अब 13 से 5 गया बच्चा 8, अब 25 किती जा 87, तो 25 तिरी बच्चा 75 होते। आता लक्ष द्या थोड़ा पाय पाय पाय, कामच जम गया अपना। अब मेरे को एक बात बताओ, जिस ऑप्शन में वरची संख्या बघ बघ बघ, आता याच्या नंतर जे काही उत्तर येणार तर येणार आहे, उसमें मैं ज्यादा जाना नहीं चाहता। मेरा कहना क्या है आपको, की जर मी म्हणत आहे आता की वरची खालची संख्या तर मला 100% 4 मिळाली होती, आणि वरचे सुरुवातीचे 2 आकडे मला मिळाले, या 2 ऑप्शन मधून मला सिलेक्ट करायचं होतं ना, हे ऑप्शन आहे की हे ऑप्शन आहे, यामधून सिलेक्ट करायचं होतं। तो वरती मी फक्त इतकं बघणार की पहिली संख्या 1 कुठे आहे आणि दुसरी संख्या 3 कुठे आहे, पायगा कुठे आहे, अरे जमला काम। तो आपका आंसर क्या हो गया? 135.4। समोर कशाला जाऊ, कायसाठी टाइमपास करू का? एक सेकंड बहुत इंपॉर्टेंट रहेगा नवोदय के एग्जाम में जब भी आप जाओगे तब। ठीक है, तो वक्त बचाने की कला सीखो, अपने आप चीजें आपको आसान हो जाएगी, है ना, क्योंकि डिवीजन हर किसी को आ रहा है रे। कौन सा बच्चा है जिसको डिवीजन नहीं आता? बताओ, कौन सा बच्चा है जिसको मल्टीप्लिकेशन नहीं आता? हर किसी को आता है, लेकिन स्मार्टली दिमागाचा छान पद्धतीने उपयोग करून जे व्यवस्थित पद्धतीने गुणाकार, भागाकार, वजाबाकी आणि काय म्हणतात का बेरीज, ह्या सगळ्या गोष्टी करतील ना, तेच सक्सीड होतील, इतकं पक्क आहे। ठीक है, चलो तो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं। इसका आंसर समझ में आ गया 130। अब ये सामने तो इधर कुछ ना कुछ तो जरूर आएगा, मैं क्यों इंटरेस्ट लू सामने जाके?
जबकि मुझे पता चल गया कि मेरा ऑप्शन 13 समथिंग और डिवाइड बाय 4 है करके। समझ लेना, ठीक है। चलो नेक्स्ट एग्जांपल देखो। आता 18 एक बाय 20, सॉरी 8 एक बाय 20. आता बहुत से मुलं काय करतात यामध्ये सांगतो तुम्हाला बघा. खूप सारे मुलं काय करतात, या 8 एक बाय 20 हा आपल्याला दिसायला कोणती संख्या आहे माहित आहे? हे दिसायला आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक माना ही गोष्ट, ठीक आहे. खूप सारे मुलं या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकामध्ये रूपांतर करतात. कसे करतात? 20 गुणिला 8 याचा गुणाकार याच्या सोबत म्हणजे 160 आणि 1 म्हणजे 161 भागिले 20 करते बये, आणि त्याच्यानंतर याला 161 डिवाइडेड बाय का नाही 20 करते. समझ रहे हो? क्यों इतना टाइम पास करना हमने को? इतना टाइम पास बिल्कुल नहीं करना है. देखो मैं फिर से दोहरा दूं आप लोगों को, ये सब चीजें हम लोग करेंगे नहीं. तो हम क्या करेंगे? देखो अभी बताता क्या करेंगे. अरे रे रे रे, एक मिनट रे बाबा, ये मेरे को कुछ कभी थोड़ा थोड़ा नया नया सीख रहा हूं मैं, है ना. देखते, एक मिनट इसको बढ़ाना दे मेरे को. वाइट. हाँ. डिंग 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 डिंग. ये सब कुछ नहीं करेंगे हम लोग, ठीक है. चलो हम लोग क्या करने वाले हैं, देखो फोकस करो. हम लोग क्या करेंगे आता बघा. तुम्हाला म्हटलं काय त्यांनी रे, आपल्याला म्हटलंय त्यांनी 8 एक बाय 20 इतकंच म्हटलं आहे ना. दुसरा क्यों सोचू मैं दिमाग खराब. तो इतका पक्का आहे की हे जे 8 आहे ना, ही 8 हे पूर्ण संख्या आहे. हे लक्षात घ्या, ही पूर्ण संख्या आहे. आणि हे 1 बाय 20 जे आहे ना, हे आपली दशांश संख्या आहे. हे पूर्ण दशांश संख्या आहे. बघा, दशांश संख्या बघा, बेसिक समझ लो बच्चा, ही दशांश संख्या है, ठीक है. तो पूर्ण संख्या ऑलरेडी पूर्णच राहणार आहे. त्याला उसको आप पूरा पूर्णांक युक्त अपूर्णांकाला जर अपूर्णांकामध्ये जर रूपांतर कराल, त्यानंतर सुद्धा जर डिवाइड कराल ना, तर हा 8 पॉइंट समथिंगच आन्सर येणार आहे ना, कारण की ती पूर्ण संख्या ऑलरेडी तुमच्याकडे दिली आहे रे. तर हा 8 तर 100% तुमचा राहणारच आहे. नंतरचा सगळ्यात मोठा टास्क आहे तुम्हाला ते बघणे, ठीक है. अब बाद में क्या है, हा 1 बाय 20. बस हा 1 बाय 20 आहे, मान्य कराल. आता हा 20 खाली आहे. आता फक्त काय करा तुम्ही, या खालच्या 20 ला 100 मध्ये कसं रूपांतर करतात ते बघा. 20 ला 100 मध्ये कसं रूपांतर करा तुम्ही. 20 पंचे 100, तर खाली अगर 5 ने गुणाकार कराल तो वरत इथं 5 ने गुणाकार करा लागेल ना का. तो 1 गुणिले 5. देखो आधे से ज्यादा जंग तो आप यहीं पे जीत गए हो. अब बहुत सा स्मार्ट अगर कोई बच्चा होगा तो डायरेक्ट आंसर बता सकता है कि सर आंसर 8 बाय 5 है सर. ओ भैया थाम ना, थोड़ा सा थाम थाम, ठीक है. अब देख, अब देख, अब देख, एक देख, इसका मतलब ये नहीं कि फटाक से आंसर भी आ गया करके अपना, ठीक है. अब देख ले, देख ले, खत्म नहीं किया मैंने. अब देख बच्चा, अब 1 5 जा कितना, तर हा तर 100% इकडे आहेच. आता हा पॉइंट 5 भागीला 20 पंचे 100. देखो देखो समझ लो बच्चा. हाँ, बहुत से बच्चे बहुत गलती करते जो इसके पहले जो करके बताई है मैंने आपको, ठीक है. अब देखो, आता बघ खाली किती शून्य आहेत का, 2. तर वरती किती अंकानंतर शून्य लागतील का, तर इथे एकच अंक आहे. सर एक अंक आहे तर दुसरा अंक वाढवून टाका ना जी. होते, झाला कामच खतम. 8 पॉइंट, लक्ष दे. इथं 5 आहे, 5च्या नंतर 2 अंकानंतर, 2 अंकानंतर पॉइंट लागते ना, कारण की 2 शून्य आहेत ना. तर हा 5 1 त्याच्यानंतरचा एक अंक आणि त्याच्यानंतर पॉइंट लागणार. म्हणजे उत्तर तुमचं काय, 8.05. घाई गडबडीमध्ये खूपसे मुलं 8.5 ला उत्तर देतात, ते चुकून जाणार, वो गलत हो जाएगा, ठीक है. क्या बात पकड़ में आई? जितना हो सके उसको रिपीट, इस चीज को रिपीट कीजिए, खुदों के सवाल कीजिए, अपने आप फास्ट में हो जाएगा. अभी ये मुझे बताने के लिए आपको फास्ट मतलब इतना समय लगा, ठीक है, लेकिन एक्चुअल में जब आप इसको सॉल्व करोगे ना, बहुत आसान है बच्चा. ओके चलो, तो नेक्स्ट नेक्स्ट बघूया. बघा बघा बघा, चलो नेक्स्ट सवाल पे जाते हैं हम लोग, है ना. बघा 17, अरे यार 17.003 ला कशामध्ये रूपांतर करा म्हणते, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये. 17.003 ला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा म्हणते. तर 17.003 तुम्ही डायरेक्टली सांगू शकता रे, पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत तुम्हीच स्वतः बघा. आता मला बघा, एक बघा
17 तर 100% उत्तर राहणारच आहे, कारण की ही पूर्ण संख्या आहे. पॉइंटच्या आधीची संख्या ही पूर्ण संख्या. समजलं? पूर्ण संख्या झाली. चला आता त्याच्यानंतर 0.003 आहे ना, पॉइंट किती अंकानंतर आहे विचार करा. पॉइंट किती अंकानंतर आहे? 1 2 3. तर बस खाली काय करा, 3 शून्य लावून टाका आणि पर्यायामध्ये बघा की खाली 3 शून्य कुठे आहेत. बाकी काहीच विचार नको करा आणि ते तुमचा हा पर्याय सी मध्ये आहे. बस झालं ना का तुमचं उत्तर? बस ज्यादा सोचना नहीं, खत्म काम. चलो नेक्स्ट पे जाते हैं, है ना. देखिए बच्चा नेक्स्ट. ओके बघा ये नगा नवीन पेज ये ना तुमच्या दिमाग खराब. क्या हो गया इसको? एवढेच पेज आहेत का? 7. क्या हो गया? संपलेगा का पेज? 6 पेज होते का? ही सवाल थे क्या रे? अरे पेजेस खत्म हो गया और अपन सोच रहे दिमाग खराब, सामने क्यों नहीं जा रहा है? चलो एनीवे पहला पहला अपना ठीक है मना, ठीक है, कोई दिक्कत नहीं, कोई दिक्कत नहीं. चलो क्या ये बात समझ में आई बच्चा? क्या ये बात सभी को समझ में आई? कोई दिक्कत नहीं, मैं दूसरे पेज दूसरा ले लेता. बहुत एग्जाम्पल है अपने पास, बहुत सारे एग्जाम्पल है अपने पास, टेंशन मत लो. हेलो खुलने का लवकर. हाँ हाँ. नवीन एग्जाम्पल. चलो चलो चालू करते, चलो चलो चालू करते. देखो बच्चा, देखो 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 देखो, इसको पहले ओपन होने दीजिए. ओके उसके बाद अपन नए एग्जाम्पल्स में कंटिन्यू कर रहे हैं. बापा 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 कितनी एग्जाम्पल है, देखा बहुत सारे एग्जाम्पल है. चलो ठीक आहे. अब देखो आय होप सभी को अच्छा दिख रहा होगा. आता बघा त्या दिवशी जे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी व्हेरायटीज ऑफ एग्जाम्पल तुम्हाला देणार बा म्हणून, है ना. है ना. धीरे 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 लेवल थोड़ा बढ़ाएंगे, धीरे धीरे थोड़ा सामने प्रोसीड करेंगे. ओके कोई दिक्कत नहीं है, कोई हार्ड एंड फास्ट नहीं है, अपने को आराम से इसको सॉल्व करना है ना. तर आता बघा दशांश संख्या आपण त्या दिवशी बघितलं होतं. आता दशांश संख्यांची बेरीज बघू, है ना. ये जो भी अभी पर्टिक्युलर टॉपिक रहेगा अपना दशांश संख्येच्या बेरजे रिगार्डिंग राहणार आहे. ओके आतापर्यंत संपलं जितके पण आपला टॉपिक होता. आता प्रॅक्टिस पण झाली आपली त्या रिगार्डिंग, प्रॅक्टिस पण केलो आपण मस्तपैकी. आता काय करणार आहो. चलो सॉल्व कर लेते इसको. मैं सोच रहा था कि कुछ आपको एक्स्ट्रा और बताऊं करके, लेकिन फालतू ज़्यादा हो जाएगा आपको, ऐसा लग रहा है मुझे. आम 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 आम. हम्म, 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 हम्म. देखो इसके पहले हम लोगों ने ओवरऑल डिस्कशन किया हुआ है किस चीज़ के रिगार्डिंग, की बेरीज कसे करतात, वजाबाकी कसे करतात, भागाकार कसे करतात. आता मी हे फक्त प्रॅक्टिस सेशन घेतोय, है ना. आता अगर सपोज और बेसिक बताने जाऊंगा तो बच्चा और वक्त चला जाएगा, है ना. वो कि मैंने आपको बता दिया है उसी को मैं कन्सिडर करता हूँ और सामने बढ़ता हूँ. बघा याला कसं करायचं. बघा सोपं आहे. 4 फाइंड द व्हॅल्यू म्हणजे काय म्हणतोय, 4.356 अधिक 565 म्हणजे यांची बेरीज. सीधा सीधा ये बेरीज म्हणत आहे. का म्हणत आहे हा? हा सीधा सीधा बेरीज म्हणत आहे. त्याची बेरीज सांगा म्हणते. बेरीज करणे आहे फक्त. काय बेरीज खूप मोठी गोष्ट झाली का? दिमाग खराब. कोई बड़ी बात नहीं है बेरीज म्हणजे काय. कसं करणार बेरीज? बघा 4.356 प्लस, अब देखो इथं कालच सांगितलं होतं मी. काल काय सांगितलं लक्ष दे. काल काय सांगितलं होतं की पॉइंटच्या खाली पॉइंट आलं पाहिजे इतकं लक्षात ठेवा. आलं. त्याच्या साईडची जितके पण संख्या आहेत लिहून टाका. इकडे पण किती आहेत 56 आणि जे कुठल्याही रिकाम्या जागा दिसतात तिथे शून्य भरून टाका. बस. अब मेरे को एक बात बताओ. बघा बेरीज करताना पण 6 आणि 0 6, 8 आणि 5 किती होतात का 13 आणि मग 7 आणि 3 10 आणि 1 11. आता मला सांग 11 नाही बकरा नाही 11. हा पाय तर हा 1
आता मला सांगा 136 कुठं आहे का ऑप्शन मध्ये? पहा ना, कशासाठी अननेसेसरी पूर्णच्या पूर्ण पोती पुराण सॉल्व्ह करत बसता. 136.136 कोणत्या पर्यायामध्ये आहे? बस सर उत्तर ज्यादा नहीं सोचना, सामने बढ़ते अपन, ठीक है। चलो अब इनका भी एडिशन करना है भगवान। इनका एडिशन कैसे करोगे? अब मेरे ख्याल से 6878 इधर भी है, 687 दो दो ऑप्शन में सेम है, मतलब पूरा सॉल्व करना पड़ेगा भाई, इसमें पूरा सॉल्व करना पड़ेगा, ठीक है। नहीं देखेंगे जहां तक हो सके। चलो देखो 678 पॉइंट है 544, एक मिनट, हाँ मैं इसको जरा बोल्ड में लिख लेता अच्छे से, है ना। बघा बघा कसं, जे ज्यांना समजलं नाही आहे, ठीक आहे, ते बघा, आणि ज्यांना समजलं आहे छान, हे प्रश्न काही खूप कठीण नाही आहेत, तुम्ही व्हिडिओला पॉज करू शकता थोडंसं आणि स्वतःहून सॉल्व्ह करून आणि सॉल्व्ह करून बघा, त्यानंतर बघा की यार तुम्ही बरोबर केलाय की नाही केलाय उत्तर, ठीक आहे। चला 67.8544, त्याच्यानंतर 38.7878 आणि त्यानंतर 6 पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवायचं हे बिलकुल समजून घ्या, हे दशांश संख्या आहे, ओके। आता बेरीज जेव्हा करता तुम्ही बघा, 6 आणि 4 10 आणि 8 18, ठीक है। आता त्याच्यानंतर पाय रे, पाय 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 पाय, अब उसके बाद देखो 7 आणि 8, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, ठीक है। चलो अब मुझे एक बात बता, 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 1 10 आणि 8 18, 18 झाले जी, हाँ। 7 आणि 1 8 आणि 8 16, 6.1, ठीक है। अब ध्यान से देखो, देखो 7 और 7 14, 14 और 8 कितना होता है बच्चा? ध्यान से, 14 और 8 होता है आपका 22। पर्यायामध्ये पहा, पॉइंटच्या आधी कोणत्या ऑप्शन मध्ये 2 आहे? 6878, आता इतकं तर पक्का आहे की हा इथून उत्तर असू शकतो आणि इथून पर्यायामध्ये पाहिलं का 2 कोटी आहे, येतीच आहे, बस उत्तर समोर, कशाला टाइमपास करता रे बेरीज करून रे, नको करा, माझी आहे का, ठीक आहे। ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये शेवटचे अंक बघायचे पर्यायामध्ये, पूर्ण सॉल्व करत बसायचा नाही, ठीक है। चलो मैं नेक्स्ट एग्जांपल लेता हूं बच्चा, ठीक है। देखो नेक्स्ट एग्जांपल, खुल रे लवकर रे, चलो अब देखो, इव्हॅल्युएट म्हणजे, आता इव्हॅल्युएट करणं म्हणजे काय होते, इंग्लिश वाले कोणी असतील नसतील तरी सोडवा, सोडवा, काय सोडवा? तर वजाबाकी करा, बयाऊ माहित नसे का? पाय 745.74 मधून का नाही 46, बघ पॉइंटच्या खाली मी बरोबर पॉइंट ठेवत आहे, हा 787, सर इथे काहीच नसे ना जी, का करू? 0 ठेव ना, तर मग बया ठेव, हा मायनस, आता 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 मला सांग सर, शून्यातून 7 नाही जाय तर 7 मधून 0 मायनस करू का जी? 7 मधून 0, ते मागचे व्हिडिओ आहेत ते जाऊन पाहून घेजो, हा भैया, शून्यातून 7 नाही जात, 7 मधून 0 नाही, इसको 10 से 7 गए कितना? तर 3, ओके। मग त्यानंतर आता बघा, 4 मधून पण 9 जात नाही, तर 14 मधून 9 गेले, 14 मधून 9 गेले, सांग सांग सांग, 14 मधून 9 गेले किती? 5, क्या हो गया? लिख क्यों नहीं रहा था? क्या हो गया? चलो हो रहा है, ठीक आहे। आता 17 मधून 8 गेले, आता 17 मधून 8 गेले किती राहिले सांगा? 7 8 आणि 9, आता मला सांगा 953 कोटी आहे, ओबी, अरे इतका जायची गरज नव्हती ना, ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे बरोबर आहे, 953.953, बस आपलं उत्तर, कशाला समोर जाऊ मी, पर्यायात पाहत राहायचा, एक 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 आपली वजाबाकी झाली का पर्यायामध्ये पावायचा, एक वजाबाकी झाली का पर्यायामध्ये पावायचा, बस, इससे ज्यादा कुछ नहीं, ठीक है भाई। कुठे नाही कुठे तर ते समान आकडे ते देणार नाही, इतकं पक्का आहे, है ना। तर चलो नेक्स्ट एग्जांपल बघू आपण की 747, आता बघा, इसमें देखो पर्यायामध्ये इथंच तुम्ही स्वतः विचार करा, हा मायनस आहे, हा मायनस आहे, यांना सगळ्यात आधी बघा बदमासच्या हिशोबाने, माहित आहे ना बॉडमास, बॉडमास पता है हर किसी को, जिसे हम लोग बदमाश बोलते हैं, बदमाश, बदमाश के हिसाब से हम लोग पहले क्या करते हैं बच्चा? एडिशन करते हैं, सर मग मायनस करू का जी? बया मायनस मायनस पहिले प्लस कर, ठीक आहे, आणि त्या उत्तराला चिन्ह मायनसच्या दे, ठीक आहे, तर ध्यान दे। तर सगळ्यात आधी काय करणार आपण? बघ लक्ष दे, सगळ्यात आपण आधी काय करणार? 46.787
यांची बेरीज करणार 478.563 सोबत. ठीक आहे, जसं बेरीज करतो तसं काय होते बघ. 7 आणि 3 10, 8 आणि 1 9 आणि 6 15. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 आणि 1 8, 8 आणि 5 13. ठीक आहे, आता आता मला असं नको पाहिजे 350 कोटी आहे सर, बया थांब, कारण की अजून दुसरा एक बाकीचा आहे. ओके, अब काय होतं रे, एक आला असेल. ठीक आहे, 9 आणि 6 15, मग 7 आणि 1 8 आणि 4 12, मग त्याच्यानंतर 5. बया हा उत्तर 525.350 नाही आहे, राहते कधी कधी ऑप्शन मध्ये बरं. हा ठीक आहे, बघा तर याचं उत्तर काय आलं -525.350 जेव्हा यांना तुम्ही बेरीज करता. आता उरलं काय होतं तुमच्याकडे 745.74. बघा हा उरलंच होतं ना रे. हा यांचं तुम्ही बेरीज केला, यांची बेरीज केला असता हे उत्तर आलं -525.350. आता यांची मायनस करा. मायनस करत असताना बघा काही टेन्शन घेवायचा नाही. चला आता बघा उत्तर 100% पॉझिटिव्ह येणार आहे. तर लक्ष दे रे, तर या 745.74 मधून का नाही मी का करतो 525.350 मायनस करतो. अरे काहीच नाही, 0तून 0 गेला 0. आता 4तून 5 जाते का नाही जा. 4तून 5 नाही जा म्हणून 5तून 4 मायनस नको करजो. 14 मधून 5 गेले किती का तर 9. ठीक आहे, आता 7तून 3 गेले किती का तर 4. आता हा पॉइंट. ठीक आहे, 49 कोटी आहे, कोटी आहे 49. पाय पाय पाय, बस कायसाठी समोर जातेस, उत्तर भेटला तरी का. खतम, कोई टाइमपास करने की जरूरत नहीं है. उत्तर भेटला, काम खतम. शेवटचे 2 किंवा 3 किंवा 4 अंकच बघा फक्त की मॅच होतो का तुमच्या पर्यायासोबत. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल देखिए बच्चा, बहुत फास्ट हमें कंप्लीट करना है, हो सके तो इसको. हाँ चलो, अब देखो 12 समेशन. आता काय म्हणतोय, समेशनचा मीनिंग होते बच्चा बेरीज. बेरीज सांगा म्हणते का, सांगा म्हणते बेरीज सांगा म्हणते का. हा आम्हाला तर मला सांग 12 अधिक 12.12, त्याच्यानंतर 12.122, त्याच्यानंतर 12.1222, त्याच्यानंतर 12.2112. बयाऊ पेरीस प्लस करून दाखवायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. तर पाय आता हे बाकीचे इकडे काहीच नसत, काही शून्य सांगण्यात द्यायची गरज नाही. नाही आहे तर नाही आहे, खतम. 2 आणि 2 किती 4, 2 आणि 2 4 आणि 1 किती 5, मग 2 आणि 2 आणि 2 किती 6 आणि 1 7. मग झाला का, पाहून घ्या कुठे आहे का 754 भी सप्पा जागी आहे. हाँ चलो उसके बाद 2 3 4 5, चलो ठीक है 5754. देखो वो लोग भी शातिर हो गए, आखिरी के 4 डिजिट उन्होंने हर जगह पे हर ऑप्शन पे सेम दिया है बच्चा. ठीक है, तो मेरे को एक बात बताओ तुम लोग, आता हे 2 किती आहेत का 1 2 3 4 5, 5 दुने 10, खतम. 0 पॉइंट कोटी आहे, पाहू शकता का, 0 2 2 जागी सप्पाच करावं लागेल. 1 2 3 4 5 6, खतम. 60.5754 तुमचा उत्तर. समजला का जी, एकच नंबर काम. ठीक है का जी, चलो मग ठीक है. चलो तो देख देख देख, अब नेक्स्ट इसका भी एडिशन करते, वैसे ही करते, कोई बड़ी बात नहीं है इसको सॉल्व करना. 0.3 सर, 0.04 सर, 0.005 सर, 0.0006. बेरीज करायची आहे जी, बेरीज करा म्हणते बया. आता पाय 6 जसंच तसं, 5 जसंच तसं, 4 जसंच तसं, 3 जसंच तसा. पॉइंट 3 4 5 6 कुठे आहेत बघा, 3 4 5 6, खत्म. टेंशन घ्यायचा नाही, उत्तर आला आपला बस. ठीक है, वैसे देखा जाए तो इसको इतना लिखने की भी जरूरत नहीं, अपने को समझ में आता है. इथे पॉइंट नंतर 1 अंक आहे, पॉइंट नंतर 2 अंक आहे, पॉइंट नंतर 3 अंक आहेत, पॉइंट नंतर 4 अंक आहेत. बाकी त्यांच्या सगळ्यांच्या आधी 0 0 आहे, तेच ह्याकडे येणार आहेत. कोई ज्यादा टाइमपास नाही, यही से समझ में आता था. इथं पहिला अंक कोणता येणार आहे 3, त्याच्यानंतर इथे 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, पॉइंटच्या नंतर देऊन द्या 0 उत्तर. कायसाठी टेन्शन घेता, आता दिमाग खराब. थांबा सांगतो, पाय अजून पुन्हा सांगतो का म्हणलं मी. देख मैंने क्या बोला बच्चा, देख अगर मैंने क्या बोला की बघा पॉइंटच्या आधी तर सगळे शून्यच आहेत रे, तो शून्यता 100%च आहे सध्यापुरता, कारण की तिकडले गोष्टी इकडे येणार नाही आहे का. कारण की बघा इथं पहिल्या अंकामध्ये एकक स्थानामध्ये 3 आहे, याच्या एकक स्थानामध्ये 4 आहे, पण आधी दशक मध्ये काय आहे 0 आहे. हा इथं बघ ना 3 तर 100% आहे, बाकी सगळ्या ठिकाणी 0 आहेत बघ. हे बघ 0 0 0 0, बस. मग बघ 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 आहेच नाही, मग बघ 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 4, आणि मग बघ 5, आणि मग बघ 6. इथंच उत्तर झालं रे.
ठीक आहे. तरी पण अगर सपोज नाही सुचलं तसं तर असा बेरीज करावची, रपारप उत्तर काढावचा. ठीक आहे. चलो चालू करते नेक्स्ट वाला एग्जांपल. लाग रे. नेक्स्ट 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 नेक्स्ट. हाँ आला आला. चलो देखो देखो देखो. सर हा तर होपटाच आहे जी. प्रश्न काउंट बोया कायले टेन्शन घेतेस. भागाकार पाय. भागाकार पाय. अगा डिव्हिजन डिव्हिजन. छेदामधील संख्या जर समान असले तर अंशामधील सगळ्या संख्यांची जर बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. छेद समान आहेत ना, खाली 5 आहे ना, बस वरचे काय 4 अधिक 6 अधिक 8 सोबत बेरीज करा आणि उत्तर मिळवा. 4 आणि 6 होते 10 आणि 8 होते 18. 18 भागीला 5. जास्त दिमाग नाही लावायचा. 18 सोबत 5 ने डिवाइड करता येतोय. नाही करायचा आहे तर 5 गुणिले 2 करा, 18 दुनीला 2 करा. हा होते 36 भागिले 10. हा एक झिरो आहे म्हणून एक अंकानंतर पॉइंट द्या. बस 3.6. असा नसे करावचा तर 18 डिवायडेड बाय 5 करा. 5 तिरी होते 15. आले किती रे 3. मग पॉइंट द्या. मग हा 0 आणि 5 सक 30. आता मर्जी तुमची आहे बाबा. तुम्हाला अशा पद्धतीने करायला चांगला वाटते का अशा पद्धतीने करावले बेस्ट वाटते. ठीक है. तो चला नेक्स्ट एग्जांपल पे भिड़ जाए. आंसर तो हो गया. नवीन डिफरन्स बिटवीन. आता डिफरन्स म्हणजे का होते का हा नवीनच प्रकार. डिफरन्स म्हणजे होते आता समेशन म्हणजे मी सांगितलं होतं मग असे समेशन म्हणजे बेरीज. त्यांची बेरीज काढा असं त्याचं म्हणणं होतं. ओके. आता डिफरन्स म्हणजे होतोय फरक. काय होतोय फरक. या दोघांमध्ये फरक सांगणे आहे. काय अगा फरक सांगणे आहे का तर पाय 15 भागिले 8 वजा फरक म्हणते फरक साठी लक्षात ठेवणे. कधी पण फरक हा शब्द आला तर वजाबाकी करणे. ठीक आहे का गा. पाय 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 करू करू. 5 भागिले का नाही 4. मला एक गोष्ट सांग सीधा सीधा. छेद समान राहिले तर आपण मस्तपैकी वजाबाकी किंवा बेरीज करू शकतो का नाही का. छेद समान आहेत का बया. येथे 8 आहे आणि येथे 4 आहे. 8 ला 4 नाही बनवू शकत. बनवू शकतो ना भागाकार करावा लागेल पण 4 आहे तर रपाक से 8 बनवतो ना. कस कसा पाय सांगतो तुला. याले का नाही 4 ले का नाही 2 न गुणाकार कर. जे 4 दुने 8 होते. बया खाली 2 रुपयाचे चॉकलेट वाटलास तर वरती 2 रुपयाची चॉकलेट वाटावं लागेल तुला. म्हणजे हा 15 भागिले 18 नाही 8. ठीक आहे. 15 भागिले 8 आणि हा मायनस 5 दुने 10 आणि 4 दुने 8. सर डिनॉमिनेटर सेम आला जी. तर ठीक आहे ना तर कर ना समोर मग. हा संपला का थोडी. चल तर मग डिनॉमिनेटर सेम राहिल्यावर 15 मायनस 10 करावचा आणि भागिले 8 करावचा. हा लक्षातच ठेवा. आता 15 तून 10 गेले किती का 5/8. सर उत्तर तर नसे ना जी काहीच. 5/8 तर दिसूनच नाही राहिला दूर दूर. मी सांगितलं होतं तुम्हाला खाली जर 8 आला तर का करावचा. खाली जर 8 आला तर काय करणे. या 8 ला जर 8च तुम्ही 1000 करू शकता. कितीक जा 8 ला तुम्ही 1000 करू शकता ना. कसे कराल 8 ला 1000. आता तुम्हाला बघा बघा. आता 125 ला जर मी 8 ने डिवाइड केलं 8 ने. ठीक सॉरी 8 म्हणतो मल्टिप्लाय केलं. 8 पंचे मी सांगितलं होतं 8 राहिल्यावर काय करायचं. 4 असल्यावर काय करायचं. तरी पण जे नवीन असतील त्यांना पण सांगतोय. 8 5 जा होता है बच्चा 40. 8 2 जा 16 और वो हो गया 20. 8 1 जा 8 और ये हो गया 1000. समझ रहे हो बात को. म्हणजे अशा संख्येसोबत गुणाकार करायचा ज्याचा गुणाकार केल्यास त्या 10च्या पटीमध्ये तुमचं उत्तर येणार. तर इथे मी 8 ला 125 ने गुणाकार केलं तर याला पण 125 नेच गुणाकार करावा लागेल. म्हणजे खाली काय आलं रे माझं 1000 आलं. ठीक आहे. खाली 1000 आला आहे तर 125 ला सीधा सीधा लक्ष दे. 125 ला आता 8 ने गुणाकार कर. 8 पंचे आत्ताच केलो का. आता नाही नाही सॉरी 125 ला 5 ने गुणाकार करू. सॉरी सॉरी 5 ने 8 ने नाही हा 5 ने. 5 5 25. 5 दुने 10 आणि 2 12. 5 1 5 आणि 1 6. 6 से किती झालं रे 25. 6 से 25. बघ बघ किती अंक आहेत खाली. किती टकले आहेत खाली. 3 शून्य आहेत. 3 अंकानंतर पॉइंट देऊन दे. उत्तर आला तुझं काय 0.625 आणि जो आहे तुझं किती
ऑप्शन बी। समझ लगा? मैंने ये बताया हुआ है, बस लेंदी इसलिए थोड़ा सा अभी बताया क्योंकि थोड़ा इसमें ये 2-3 चीजों को मैंने मिक्सिंग करके बताया है, ठीक है। और मर्जी आपकी है बच्चा किस हिसाब से इसको आप कंटिन्यू करते हो, या फिर अगर सपोज आप चाहो तो 5ला 8ने पण भागाकार करू शकता, 8 झिरो जा झिरो, ठीक आहे, मग आलं 5. मर्जी तुमची आहे बच्चा, इसमें कोई कंपल्सन नहीं है कि ऐसी हिसाब से ही करो करके, ठीक आहे। मग पॉइंट कराल, मोठं झाल्यावर 5 किती 8 किती जा 40, सॉरी 50 नाही होत, 8 6 जा 48 होतो है ना, 8 6 जा 48, किती उरलं रे 2, ठीक आहे। मग पुन्हा पॉइंटचा यूज करून 0, 8 2 जा 16, बचा बचा कितना 4. अरे सर एकच नंबर जी, किती 40. क्या ये बात पकड में आई? आन्सर आला ना का? आता मर्जी तुमचे, यानंतर हे जे तुमचं उत्तर आलं होतं 5/8, यानंतर तुम्ही ही स्टेप यूज करता कि ही स्टेप यूज करता, मर्जी तुमची है। ओके, चलो नेक्स्ट पे जाते हैं बच्चा, देख लीजिए। इफ द डिफरन्स, आता बघा डिफरन्स, यांचा डिफरन्स म्हणत आहे, डिफरन्स म्हणजे काय? बेरीज। हा, ओ हो सॉरी सॉरी, काय बोलतोय रे मी? डिफरन्स म्हणजे होते, डिफरन्स म्हणजे होते फरक। काय होते? फरक। फरक कोणाचा? बघा, जर फरक कोणाचा म्हणते, इफ द डिफरन्स ऑफ 7.5 and 5.8 is added to their sum, then the result will be, हाँ, जर यांचा फरक, ठीक आहे, यांचा फरक यांच्याच बेरजे सोबत अगर सपोज आपण ऍड केला, ठीक आहे, तर का होईल म्हणते? नाही समजला का प्रश्न तुम्हाला? तुम्हाला प्रश्न नाही समजला का? मी काय म्हणतोय, जर यांचा फरक यांच्याच बेरीज सोबत सपोज तुम्ही जोडला, बघा मी मराठीवाल्यांना लिहून देतोय, जर 7.546 आणि 5.874 यांचा फरक आणि बेरीज या मधील बेरीज किती? प्रश्न थोडासा मराठीमध्ये मला नाही जमला सांगायला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन जे कुठले पण आकडे तुम्हाला दिलेले आहेत ना दशांश संख्या, त्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी केल्या असता आलेलं उत्तर जे काही राहणार आहे त्यांची पण बेरीज किती राहणार हा प्रश्न, ठीक है। अब वो मैं उसमें लिख नहीं पाया बराबर, एनीवे जो भी है, लेकिन फिर भी देखो समझ लो, त्यासाठी तुम्हाला यांचं तुम्हाला आधी काय करावं लागेल? वजाबाकी काढावं लागेल, ठीक आहे। 7.546 मधून 5.874, ठीक आहे, मायनस करा, 7 4 गेले 2, 14 7 गेले 7, ठीक आहे। आता 15 9 गेले, 15 9 सांग किती? 6, समजलं? पॉइंट जसं तसं, 7 5, आता इथं 5 नाही, 7 6 गेले 1, म्हणजे तुमची वजाबाकी किती आली? 1.672. आणि आता यांचीच बेरीज किती येणार बघ, लक्ष दे, हे झालं तुमची काय? वजाबाकी, हे वजाबाकी, ठीक आहे। आणि नंतर बघू आपण आता बेरीज, काय बघूया? बेरीज। तर बघ बेरीज कसं बघणार? त्यांचीच बेरीज करणार आहे। 7 थोडा फास्ट मध्ये करावं लागेल, आता मला सांगायचं आहे म्हणून तुम्हाला थोडासा वेळ लागत आहे। 874 यांची करा बेरीज, 6 4 होतात 10, ठीक आहे, 7 आणि 1 8 आणि 4 होतात 12, आता 8 आणि 1 9 आणि 5 होतात 14, आणि 7 आणि 1 होतात 8 आणि 5 होतात 13, तर 13.420. आता ही संख्या आणि ही संख्या वजाबाकी आहे आणि बेरीज आहे, यांची पण बेरीज करा असं त्याचं म्हणणं आहे। तर काय होणार? 13.420 1.672 यांची बेरीज किती का? 0 न 2 2 न 7 न 2 9 6 न 4 10, 092 कोटी आहे, 092, अरे बाबा बाबा, 3 जागी आहे, 4ही जागी आहे, टेन्शन घ्यावाचा नाही रे बाबा। चल 3 आणि 1 आणि 4 म्हणजे 4 आणि हे 5 तरी आहे का जे कोटी? आय आय आय, चलो बस सामने नहीं जाऊंगा मी, खत्म काम, वैसे भी जाए के मतलब नहीं है, क्या 15.092, मर्जी तुमची बच्चा, ठीक है। कभी कभी ऐसे भी आ सकता है कि आखिर के 4 4 5 5 डिजिट सेम ही है, हर ऑप्शन में है, तो उस वक्त आपको पूरा निकालना पड़ेगा, ठीक है। चलो
देखो आता बघा ही वाली वैल्यू बघू अपन, ठीक है। आज देखो बच्चा खत्म करना है, आज रात के 10 बजे या 12 बजे, ठीक है। खत्म करना है मतलब खत्म करना है अपने को, ठीक है। चलो देखो 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 देखो, कोई टेंशन लेना नहीं। अब जी बेरीज करायची आहे जी, कस कसा करू जी बया पाय ना तर 46.84 आणि 83.03, ठीक आहे। 4 आणि 3 किती होतात जी बया, 4 आणि 3 7, 8 आणि 0 जी 8, 87 कोटी आहे जी बया, दोन दोन जागी आहेत हा। 6 आणि 3 किती 9, 9.87 कुठे आहे, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, अरे सर एकाच जागी आहे, मग उत्तर कायसाठी समोर जातस, टाइम पास करा नको, ओके। चलो नेक्स्ट सवाल, डिंग 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 डिंग, अरे ये नका, आला आला आला। चला यांची बेरीज करायची आहे ना सर, कस कस भैया आता करना, 0 पॉइंट रप 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 0.64, 0.644, उसके बाद 0.0124 उसके बाद 0.0256, सर कस कसा करू भैया, 8 आणि 6 किती होतात का, पहिला 6 आणि 6 12 आणि 2 म्हणजे किती 14, समजला का 5 आणि 6 10, 2 12, अरे एकच नंबर पाय, 24 कोटी आहे का, दिमाग खराब सपाट जागी, पाय 4 आणि 4 8, ठीक आहे, 10 11 12, 224 आहे का कुठे पाय, शेवटी शेवटी दिमाग खराब सपाट जागी आहे रे, ठीक आहे। हा काही टेन्शन नाही घ्यायचं, पाहू आपण, ठीक आहे। आता पायगा, आता पाय 6 6 12, 12 चे 2, कुछ तो गड़बड़ किया मैंने, रुको 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 रुको, कुछ तो गड़बड़ किया आपको शायद वो बताने के चक्कर में, हाँ। एक मिनट 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 एक मिनट, हाँ काय लिहिताना गलती केलं का मी, ऑप्शन 0.64 0.644 0.0128, ओके, और 0.0256, ओके, हाँ 6 6 12 आणि हा 14, ओके, नंतर 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 2 12, चलो ठीक है। अब ध्यान दे, अब ध्यान दे, 4 आणि 4 8 9 10 11 12, ठीक है। चलो 6 आणि 6 12 आणि 1 3 13, ठीक है, 3 2 2 4, अरे इसमें भी है क्या रे, ये ले पॉइंट, एक इधर भगा तो एक आंसर, मतलब 1.3242, जो भी है आंसर आ गया, ठीक है। आता फाइंड द डिफरन्स, डिफरन्स म्हणजे काय म्हणते रे, फरक सांगा म्हणते, कोणाच्या मध्ये का, या 14/6 14/6 आणि 12/8 मध्ये फरक, बया फरक म्हणते तर वजा बाकी कर, खतम। आता मला एक मिनिट सांगा, मी का म्हणतो, पाय पाय पाय, हा तुला सांगतो, पाय आता मला सांग, हा 12 आणि 8 4च्या फाळ्यात येते का नाही, पहिले काटणं येईलच काट, 4 कितीक तिर्री, 4 कितीक दुर्री, समजला। आता हाही 2च्या फाळ्यात येते, पाय 2 7 जा आणि 2 थिर्री जा, अरे टेन्शनच काय ले घेऊ, म्हणजे छोटू, जितकं छोटू कराल तितकं छान, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं जाते, ओके। चला आता बघा, 7 2 14 मायनस 3 तिरी 9 आणि मग 3 दुने 6, एकच नंबर, म्हणजे किती होते का, 14 मधून 9 गेले, 14 मधून 9 गेले 5 भागीला 6, बस। अब 5 को डिवाइड बाय, मेरे को एक बात बता, इधर तो नहीं चला गया रे, दिख जाएगा देख लेना, शायद मेरे ख्याल से इधर चला गया होगा, चलो कुछ नहीं, इधर नेक्स्ट टाइम से इधर लिखूंगा मैं, रुको रुको, मेरे पास एक दूसरा भी ऑप्शन है, क्या ऑप्शन है बताओ क्या, रुको बताता, हाइट, ये देखो सरक गया इधर, हाइट हाइट, आजा 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 आजा, ओबे एकच नंबर काम जमला रे, देख बच्चा देख, कोई टेंशन नहीं लेना, देख देख देख, उसको फिर चैंडरी भी कर दूंगा मैं, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है, देख ऐट ये देख छोटू छोटू हो गया, अरे अपन कर सकते हैं, अभी बहुत एडवांस हो रहे हैं अपन धीरे धीरे, ठीक है, कोई दिक्कत नहीं, सीख लो समझ लो बच्चा, ठीक है। अब देख इसको क्या करता मैं, कुठे गेला रे, हाँ चिंब्या, हाँ आता 5/6 ला 5 ला 6 ने डिवाइड कर, जी छोटू आहे ना तर मोठा कर ना त्याले, 0 मग हा पॉइंट देऊन दे 0, 6 कितना जा 50, 6 8 जा होता है कितना बच्चा 48 होता है, 6 8 जा 48 होता है, तो लिख दिया 48, ठीक है। अब कितना बचा, तू 0.8 कोटी आएगा रे, नहीं दोनों दोनों जगह है, हाँ ठीक है, इधर भी है इधर भी है, कोई टेंशन नहीं लेना, देख ले देख ले देख ले, कितना 0। अब मेरे को बात बता, हीरो पॉइंट के बाद 6 2 जा, ओय 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 बया सांग ना, 6 2 जा किती होते 12 आणि 6 3 जा किती होते 18, अरे 83 कोटी आहे, 83 कोटी आहे, सर दोन दोन जागी दिसते सर, 83 इथंही आहे ना इथंही आहे, खुश होऊन जाऊ का सर, याला टिक करू का सर, हा बया थोडसा थांब, थोडसा पाय, किती आला 20 मधून 18 गेले 2, सर अजून आला ना जी 2, थांब, मग अजून शून्य दे ना का मोठा करू त्याला, हा
6 3 जा 18 किती आला सर अजून 2 आला भैया ये जिंदगी भर अपन बूढ़े बाड़े हो जाएंगे आप भी बुढ़े हो जाओगे सब लेकिन ये 2 आना बंद नहीं होगा भाई सच बता रहा हूं ठीक है ना तो इसीलिए इसका मतलब हमने क्या सीखा इसके पहले भी सीखा था की पॉइंट के बाद अगर सपोज कुठला पण अंक वारंवार रिपीट होत असेल तर त्या अंकाच्या डोक्यावर बार देऊन टाकणे म्हणजे याचा उत्तर काय राहील रे 0.83 च्या डोक्यावर बार म्हणजे उत्तर तुमचा हा नो ए बयाऊ तुमचा उत्तर हो हा क्या ये बात पकड़ में आई क्या ये बात पकड़ में आई ठीक है चलो नेक्स्ट एग्जांपल लेते बच्चा चलो देखो 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 नेक्स्ट एग्जांपल डिंग 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 थोड़ा छोटू करू छोटू 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 इकडे जा छोटू तू आयचा आयचा हाँ टिडिंग डिंग टिडिंग डिंग दिख रहा है कि नहीं रे हाँ चलो देखो छोटू हो गया वो छोटू अब देख अरे चांडरी बच्चा पार्टी देखो सारे बच्चे देखो टुकुर टुकुर देखो पूरा कंप्लीट चाहिए मुझे ठीक है मैं कल ये पूरे चीजें देखूंगा जिसका कंप्लीट रहेगा उसी को एंट्री दूंगा मैं कल हाँ आज रात के 11 बजे या 12 बजे आपको ये पूरा सॉल्व करके मेरे को कल देना ही देना है क्या सॉल्व करके देना है रे भैया वो पूरा तो सॉल्व मैं ही करके दे रहा आप लोगों को ये लिख के चाहिए मुझे कल पूरा ठीक है चलो आगे बढ़ते सर कसा करू जी बाय 0 याची फक्त व्हॅल्यू सांगा म्हणते बेरीज सांगा म्हणते काही टेन्शन घ्या नको बेरीज किती आहे 0.0004 ठीक आहे 0.0044 ठीक आहे आणि हा 0.0404 ठीक आहे बरोबर आहे का अरे नाही होपटाच आहे रे थांब थांब 0.04 आहे थांब 0.04004 होते आता वयामानानुसार ठीक आहे तरी तुमच्याने झालं पाहिजे माझ्या झालं तर चालते ठीक आहे बेरीज सर येते खाली येण्याची तली ना मग 0 0 तुझी मर्जी 4 4 आणि 4 8 4 आणि 1 5 बी कुछ तो गलत किया मैंने शायद नाही तर ऑप्शनच नसेल चुकीचा ऑप्शन असायला पाहिजे 0.0004 हा बरोबर आहे 0.0044 हा पण बरोबर आहे 0.04 004 4 4 आणि 4 8 अरे हा कशासाठी दिला रे मी पागल आहे का बघ 4 आणि 4 8 आणि हा 4 म्हणजे फक्त 4 4 8 4 कुठे आहे का रे सगळ्याच ठिकाणी आहे त्याच्यानंतर हा 4 म्हणजे 4 4 8 4 आहे का रे हो आहे जी मग हा 0 अरे 04484 कहाँ पे है रे बस ये आपका आंसर सामने क्यों बढ़ू मैं नहीं बढ़ता मैं सामने ठीक है थोड़ा सा डेसिमल वो लिखने में गलती हो सकती है तो वो थोड़ा सा फोकस करना बच्चा ठीक है ना चलो यांच्या समेशन समेशन म्हणजे काय रे तर बेरीज काढणे रे बेरीज करा बेरीज बया 1/4 अधिक 3/5 अधिक का नाही 4/10 यांची बेरीज करा म्हणते तो सीधा सीधा समजला का तर मी का म्हणतो याची जर तुम्ही लसावी काढल्या कोणाची 4ची 5ची आणि 10ची लसावी माहित आहे ना आपल्याला करणं तर का मग पटपट किती सर 2 2 जा 5 आणि 2 5 जा मग सर 5 हा जसाचा तसा 1 1 जा मग सी करा माहित आहे तुम्हाला सी कसा करावा लागते तर मग त्याच्यानंतर 2 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजे 5 दुने 10 2 झाले 20 20 तुमची का झाली का लसावी ठीक आहे तर देखो लसावी आल्यावर काय करतो आपण बघा बरं 1/4 इंटू 20 आता मला समजून सांगायचं म्हणून मी असं सांगत आहे नाही तर तुम्हाला माहित आहे आपण कसं करतो इंटू 20 प्लस 4/10 इंटू 20 भागीला 10t ठीक है और कितना जा 5 जा 5 कितना जा 4 जा 10 कितना जा 2 जा सर कस कसा जी सर कस कसा 1 5 जा 5 3 4 जा t 4 2 जा 8 डिवायडेड बाय 10t बया पाय आता यायची कर बेरीज चल 12 ना 8 होतात 20 आणि 20 आणि 5 होतात 25 तर 25 भागिले झाले 20 आता पहा काही टेन्शन घ्या नको 20 किती जा 20 किती जा 100 रप रप हा 20 किती जा 100 दिमागामध्ये आला पाहिजे तुमच्या 20 किती जा 100 तसा नाही तर मग डायरेक्ट पण करू शकता कसा 25 ला 20 ने डिवाइड करा 21 जा 20
बच्चा 5, इसको टिंबिया मिल गया 0, 1 पॉइंट कुटी आए 1 पॉइंट, अरे पहिलाच ऑप्शन दिसून आला रे, दूसरा, बस खत्म, कुछ सामने जाने की जरूरत ही नहीं है, अपना वही पेज खत्म हो गया। समझ रहे बातों को, चीजों को देखो यार, समझो किस हिसाब से कब आपको कौन सा स्टेप इस्तेमाल करना है, यही तो सीखना है रे। ही जर कला तुम्हाला आली ना की केव्हा मी कोणते स्टेप घेऊ, बस खत्म। ठीक है, चलो नेक्स्ट एग्जाम्पल पे जाते हैं अपन। चलो फाइंड द वैल्यू, आप इसकी वैल्यू ढूंढना है मेरे को। हाँ, देखो देखो, कोई टेंशन नहीं लेना, ओए कोई टेंशन नहीं, ये देखो, हाँ ठीक है। आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणते, ऐ फाइंड द व्हॅल्यू म्हणजे बेरीज करा, नाही वजाबाकी आहे तर वजाबाकी करा म्हणते, म्हणजे हे वजाबाकी करणे आहे, इथं काय चिन्ह आहे त्या हिशोबाने, ठीक आहे, काय करा तर वजाबाकी करा, हा मायनसचा चिन्ह आहे तर मायनसच करावं लागेल ना, तर ओय ये छोटे से कभी बड़ा माइनस नहीं होता ना, ना बच्चा ना, गलत, ठीक है, तो बड़े से छोटा माइनस करना पड़ेगा और आंसर को साइन 100% माइनस रहना रहेगा, ठीक है। तो चला 139.9 से 2 89.847, चलो कैसे माइनस करना है, 2 7 का जी नाही, तर 12 7 गेले किती 5, ठीक आहे, मग 10 5 गेले 5, मग 9 गेले टुरक्या 0.55 कोटी, 2 जागी दिमाग खरा, थांब, 9 गेला 0, कोणत्या पर्यायामध्ये 0.055 आहे, कुटी 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 कुटी, अरे आज हो खत्म उत्तर, टेंशन समोर नको जा, सामने मत बड़ो, हो गया आंसर, बस खत्म, ठीक है। चलो नेक्स्ट, सम अप, तर मग असेच केला होता ना, हा, इफ सम अप 8.933 and 8.3834 of is added to their difference, then find the result. मगासी जो प्रश्न लिहून दिलो होतो 8.9333 आणि 8.834 तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये लिहून टाकाल, हा, याचं कसं की या दोन संख्यांची बेरीज आणि त्यामधील असलेलं फरक यांचं बेरीज किती राहील, समजला का, नाही समजलं तर अजून त्याला ऐका, काय म्हटलं मी की या दोन संख्यांची बेरीज आणि फरक यामधील असलेली बेरीज पुन्हा सांगा, तो अगा पहिले एक वेळा बेरीज करा ना, मग वजाबाकी करा ना, मग त्याच्यावर बेरीज सांगा, बस तसंच आहे, ठीक है, कोई टेंशन नहीं लेना, बस टाइम पास होने से बचना। 8.933 मधून 8.834 मायनस केला, 3तून 4 नाही जात म्हणून 13तून 4 गेले, 13तून किती, हाँ 13तून 4 गेले, नो सॉरी सॉरी, देखो होता है कभी कभी, अभी ठीक है, अब ये, हाँ 13तून पुन्हा 4 गेले 9, मग 9तून 9 गेले टकले, मग 0, मग बेरीज करावे 8.933 8.834 प्लस 3 आणि 4 किती 7, अरे काय झालं याला 7 आणि 3 आणि 3 6 आणि 9 आणि 8 17, 8 आणि 8 16 आणि 1 17, म्हणजे यांची आता बेरीज करायची आहे आपल्याला, काय बात पकड में आई बच्चा, यांची बेरीज कराल तर काय होतो बघ, 17.767 अधिक 0.099, 9 आणि 7 किती होतात रे 16, 9 आणि 7 पुन्हा किती होतात रे 16, ठीक आहे, आणि हा 8 पॉइंट 866 कुठे आहे, कुठे आहे 0.866, कोणता पर्याय आहे, बस उत्तर, जास्त टेंशन घेवायचा नाही, ठीक है, चलो आगे बढ़ते बच्चा, नेक्स्ट एग्जाम्पल, संपला का आहे आहे, फाइंड द व्हॅल्यू, अजून बेरीज करा, म्हणजे काय, पहिले बघा बघा, जेव्हा केव्हा पहिले मायनस आहे मग प्लस आहे ना, तर पहिले मायनस करायला तरी काही फरक पडे नाही तर येते म्हणाल सर बदमाश लावतो, तर येथे थोडासा दिक्कत होऊ शकते, कारण की मायनस प्लस मायनस करावं लागेल, तुम्ही करता येते प्लस आणि म्हणून गलती होते, तर पहिले मायनस करून टाक ना, का काही फरक नाही पडे, ठीक आहे, तर पाय 103.93 हे 2-3 आकडे असले तेव्हाची गोष्ट सांगत आहे मी, नाही तर बदमाशच लावायचा बरं, हो ठीक आहे, मायनस
34.5. सर तिथे काही नसेल, 0 लावा तर मग. हा, 3तून 0 गेला 3, 9तून 5 गेला 4, 13तून 4 गेले 9. ठीक है, इसमें क्या हो रहा है मेरे को रे? हाँ, 10 से 4 गया 69. ठीक आहे. आता यांची बेरीज करा म्हणते कोणासोबत बया? यांची बेरीज करा म्हणते कोणासोबत? या 16 सोबत. 16.605. सर इथे वरती काहीच नसतं, लाव ना शून्य मग. हा, 5, 3, 10. सर 0.035 कुठे आहे? सर सपाट जागी आहे. ठीक आहे, जा मग समोर जा. 9 आणि 1 10, हा 16. 6 पॉइंट आएगा कुठे? पाय बरं, 6 पॉइंट. अरे बस सामने क्यों बढ़ू मैं? 6 पॉइंट. आता इथं समोर तर मला माहित आहे की एक आकडा एक करून 86 तर येणारच आहे. पण जर मी इथेच क्लिअर झालो की 6.035 कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे उत्तर, कशाला समोर जाणार मी? ओके, चलो लास्ट ये देखते बच्चा, शायद उसके बाद भी होंगे कि नहीं होंगे, तो देखते जितने एग्जाम्पल. ठीक है, अभी की नहीं, थोड़ा सा मेरे को टाइम हो रहा है. ठीक है, चलो कोई दिक्कत नहीं. बेरीज करणे आहे का? पाय पाय. 25 पाय 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 बेरीज करू आपण मस्त पैकी. ठीक आहे, पाय 25 अधिक 25.25, दिमाग खराब. 25.1 से 25, दिमाग खराब. 25.6 से 25, वा 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 वा. ठीक आहे, आणि मग 25.1002 से 25, येते का? 5चे 5 सप्पा, दिमाग 5च 5 आहे. ठीक आहे, तर आता हे रिकाम्या जागा भरावालाच काम आहे पुरा. इथं कशासाठी भरण्यामध्ये टाइमपास करायचा माहिती आहे ना, वरती काहीच नाही तर 5च लिहा. 5 आणि 5 10 आणि 2 12, आणि मग 5 आता किती आहेत का? 2 6 7, 7 आणि 5 किती होतात? 12. ठीक आहे, 2 to 5 कुठे आहे का? सप्पा जागी आहे, पाय बरं. हो, 6 7 8 9 10 11, बराबर आहे क्या? 6 7 8 9 10 11, बराबर आहे. ठीक आहे, पॉइंट 1 2 2 5 कुठे आहे? सर सगळ्यात जागी आहे, सर सगळ्यात जागी आहे जी. आता मग ठीक आहे, आता बघा यांची बेरीज कसं करायची? 5 5 5 5 5 असं नाही करावा. 5 आहेत किती वेळा? 1 2 3 4 5, तर 5 5 25 आणि 1 26. खतम. 6 पॉइंट कुठं आहे जी? 6.1225, 6.1225, 6 सप्पा है, 2 जागी है रे बाबा. 2 जगह पे है, तो फिर ठीक है, इसका भी एडिशन कर लो. 1 2 3 4 5 6, 6 हे सॉरी 2 हे 6 वेळा आहेत, म्हणून साइन दुने 12, म्हणजे तुमचा उत्तर 126.1225. बस समझ रहे हो बच्चा? ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं. सन्नबी को दन्नावरज में आजा रे रपाक से आला. ओ बे, शेवटचा प्रश्न होगा हा तर एकच नंबर. चल काय टेंशन ना घेऊ, मस्त पैकी करू. ठीक है, व्हाट विल बी द डिफरेंस? इसके पहले का मैं एग्जांपल बताना चाहूंगा, उसमें कुछ मैंने करके दिया था क्या आपको? समेशन बघा, समेशन म्हणजे होते बेरीज. हा लक्षात ठेवायला, याचा मीनिंग होतो बच्चा बेरीज. ठीक आहे, आणि इथे असं झालं मराठीमध्ये सोडवा. सोडवा काय? वैदाबाकी बेरीज करा. चलो लास्ट सवाल देखते बच्चा, उसके बाद खत्म करेंगे. बाकी का सेशन हम लोग कल कंटिन्यू करेंगे. ओके, और अगर हो सका तो कल और बहुत बेहतरीन बेहतरीन एग्जांपल्स लेंगे. ओके, चलो देखो 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 देखो. अब देखो, find what will be the difference between sum and the difference of the number. What is the difference between sum and difference of the number? अरे भगवान, इसके पहले क्या सवाल पूछा था इसने, पता है क्या? की दिलेल्या दोन संख्यांची बघ, हे जे दोन संख्या आहेत 94.73 आणि 84.05, लक्ष द्या. मगाशी त्यांनी प्रश्न काय विचारलं होतं? दोन संख्या दिल्या होत्या आणि त्यांची बेरीज केला असता आणि फरक पण केला असता, म्हणजे वजाबाकी पण केला असता, आलेलं जे कोणतं